सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। देवापुरातील रस्त्यांचा प्रलंबित प्रश्नांकरिता सामाजिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यादरम्यान कार्यकर्ते प्रभा परदेशी यांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिलाय। इंदिरा महिला मंडळाच्या प्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते प्रभा परदेशी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून धुळे शहरातील एकविरा देवी मंदिर ते उत्तरमुखी मारुती मंदिर पर्यंत असलेल्या रस्त्यासंदर्भात प्रशासनाकडे निवेदनाद्वारे तसेच आंदोलन करून मागणी केली होती की या रस्त्याची सुधारणा करण्यात यावी। मात्र प्रशासनाने त्यांच्या या मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळे दौऱ्यावर येत असून सामाजिक कार्यकर्त्यांना प्रभा परदेशी या रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळ्यात येण्यापूर्वीच पोलिसांनी प्रभा परदेशी यांना ताब्यात घेतल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। आम्ही जो हा विषय घेतला होता ना आपला उत्तरमुखी ते एकविरा माता चौकचा जो विषय घेतलेला होता, तिथे आम्ही सांगितलं होतं की ज्या दिवशी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री येतील आम्ही रस्ता रोको करणार आहे। तर त्यांनी आम्हाला रस्ता रोकोच्या संदर्भात ते खरी म्हणजे तो रोडचा जो आहे आम्हाला वर्क ऑर्डर देणार होते ते, आणि त्यांनी ती वर्क ऑर्डर दिली नाही आणि आम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचा रस्ता याच्यासाठी रोखणार होतो की त्यांना कळायला पाहिजे की त्यांचे अधिकारी किती मुजोर आहे, जनतेला वाऱ्यावर टाकतात, जनतेचा जीव जातो। 3 वर्ष झालेले जी माल निस्तारण योजनेचं काम चालू आहे आणि 3 वर्षापासून MN पटेलने तो ठेका घेतलेला आहे आणि त्या ठेक्याच्या खड्ड्याचे रस्ते बुजले नाही, म्हणून आम्ही महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांना भेटणार होतो। पण पोलीस डिपार्टमेंटचा वचक बघा कसं करता, त्यांची सर्व नोकरी वाचवण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांना डांबून ठेवण्याचा प्रयत्न करता, म्हणजे मुख्यमंत्र्यांजवळ आमचे प्रश्न जायला नको। हे इतकं निर्लज्जपणा चाललेला आहे की त्यांच्याच अधिकाऱ्यांना ते वाचवण्याचा प्रयत्न करत असतात। तर अशा शासनाचा आम्ही धिक्कार करतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।